पुण्यातील विठ्ठलवाडी नदीपात्रातील पुंडलिक मंदिराला पाण्याचा वेढा। खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सांगलीमध्ये कृष्णा आणि वारणा या नदीवरील तब्बल 16 बंधारे पाण्याखाली। कोयना धरणामधून होणाऱ्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। शेतांमध्ये देखील पाणी शिरलं, शेतीचं नुकसान। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील करूळ घाटामध्ये दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत। या मार्गावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू। पुरंदरच्या नीरा नदीमधील पाणी पातळीत वाढ। वीर धरणामधून 32,763 क्युसेकनं विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धुळ्यातील पांझरा नदीला पूर। अक्कलपाडा धरणामधून 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सोलापुरातील करमाळ्यामध्ये रिमझिम पाऊस। पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी। शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण। नाशिकच्या गंगापूर धरणामधून 603 क्युसेकनं विसर्ग। पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवला जाणार। गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 4 ते 5 दिवसांपासून पावसाचा धडाका। समाधानकारक पाऊस पडून देखील जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणी पातळीत अपेक्षित वाढ नाही। पावसामुळे नाशिकच्या इगतपुरीमधील धबधब्याचं सौंदर्य खुललं। तळेगाव शिवारामध्ये असलेल्या धबधब्यांची आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या रिमझिम पाऊस। जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। जिल्ह्यातील सर्वच नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत। नाशिकच्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोला 50 रुपये प्रति किलोचा भाव। सततच्या पावसामुळे उत्पादनात घट झाल्यानं दरात तेजी। टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। नंदुरबारमध्ये बांबूच्या झोळीमधून गर्भवतीचा 8 किलोमीटर जीवघेणा प्रवास। अक्कलकुवा तालुक्याच्या केवडी गावातील घटना। केवडी गावापासून पांढरा माती गावापर्यंत जाण्यास रस्ताच नाही। मुख्य रस्त्याला रुग्णवाहिका उपलब्ध असल्यानं गर्भवती महिलेचे प्राण वाचले। कोल्हापूरच्या बीडशेतमधील भोगावती नदीपात्रामध्ये वृद्ध व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न। वृद्ध व्यक्तीनं नदीपात्रामध्ये उडी घेतली, मात्र नंतर घाबरून झाडाचा आधार घेतला। आपत्ती व्यवस्थापन पथकानं या व्यक्तीला अर्थात गणपती सावंत यांना सुखरूप बाहेर काढलं। रायगडमधील तुळजाई बोट दुर्घटनेमध्ये 5 जणांचा जीव वाचला। उर्वरित बेपत्ता तिघांचे मृतदेह आढळले। पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू। वाशिममधील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत। कर्जमाफीचा निर्णय लांबणीवर गेल्यानं नवं कर्ज मिळण्यास शेतकऱ्यांना अडचण। हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचा थकीत खात्यामध्ये समावेश। रत्नागिरीच्या खेडमधील खोपी शिरगाव इथून चाकरमान्यांसाठी परतीच्या एसटी बस सोडल्या जाणार। ठाणे, दहिसर, गोरेगाव अशा ठिकाणांसाठी बस सेवा उपलब्ध असणार। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तहसील कार्यालयामध्ये लेट लतीफ कर्मचाऱ्यांचा ताप। तहसीलदारासह कर्मचारीच हजर नसल्यानं नागरिकांची प्रचंड गैरसोय। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। संगमेश्वर तालुक्यातील हिंडणी मागजन हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्यावरील धोकादायक झाडं तोडण्याची मागणी। भंडाऱ्यामध्ये 3 वर्षांचा चिमुकला नाल्यात वाहून गेला। तोल जाऊन नाल्यामध्ये पडल्यानं मृत्यू। 4 तासांच्या नंतर चिमुकल्याचा मृतदेह सापडला। पुडेगाव परिसरातील घटना। साताऱ्याच्या परळी खोऱ्यामधील डोंगरदऱ्यामध्ये शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। विजेच्या खांबावरून विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत। जिल्हा प्रशासनाकडे या मार्गावर नवीन पूल बांधण्याची मागणी। पुण्यातील भोरमध्ये चोरीच्या घटनेचा काही तासात उलगडा। 5 तोळ सोनं, 1 मोबाईलसह रोख रक्कम मूळ मालकाला सुपूर्द। राजगड पोलिसांची कारवाई। बीडच्या चाकरवाडीमधील मुख्य रस्त्याची मोठी दुरवस्था। खड्ड्यांमुळे वाहन चालकांची कसरत। नाशिकमध्ये रचना विद्यालय आणि एरियाज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं जनजागृती फेरीचं आयोजन। नागपंचमीनिमित्त विद्यार्थ्यांकडून साप वाचवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यात आला। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांकडून 28 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत बंद पुकारण्यात आला। बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी पोलीस पथकाच्या 7 तुकड्या जंगलात रवाना। गोंदियामध्ये अनुसूचित जमाती कल्याण समितीचा 29 ते 31 जुलै दरम्यान दौरा। आदिवासी योजनांचा आढावा घेतला जाणार। पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे सरकारविरोधात बॅनर।
बाणेर बालेवाडी विकासाबाबत सत्ताधाऱ्यांना बॅनरच्या माध्यमातून जाब विचारला। वसई विरार पालिकेचे नवीन आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला। शहराच्या विकासासाठी प्राधान्याने काम करणार आयुक्त सूर्यवंशी यांची ग्वाही। नागपूर विद्यापीठ ई समर्थ प्रणाली अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्रात तिसऱ्या स्थानी। विद्यापीठातील बहुतांश कामं डिजिटल प्रणालीद्वारे आयटी सेलच्या माध्यमातून ई समर्थचे 36 मॉड्यूल्स लागू। पुण्याच्या भोरमधील उतरवली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक व्हर्च्युअल क्लासरूम। पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या हस्ते या क्लासरूमचं उद्घाटन। धनंजय मुंडे यांच्या हस्ते वैद्यनाथ मंदिरामध्ये साबुदाणा खिचडी आणि लाडूचं वाटप। श्रावणी सोमवार निमित्त वैद्यनाथ मंदिरामध्ये हजारो भाविकांची गर्दी। बारामती अपघाताच्या निषेधार्थ महात्मा फुले चौकामध्ये नागरिकांचा रास्ता रोको। डंपरच्या धडकेमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू। आवश्यक ठिकाणी गतिरोधक लावण्याची नागरिकांची मागणी। अमरावती शहरामधील खड्ड्यांविरोधात प्रहार आक्रमण। खड्ड्यामध्ये बसून कार्यकर्त्यांचं आंदोलन। खड्डे बुजवले नाही तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसवण्याचा देखील इशारा। कल्याणमध्ये तरुणांनी स्वखर्चातून खड्डे बुजवले, व्हिडिओ व्हायरल। कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरामधील व्हिडिओ व्हायरल। केडीएमसीकडे वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। सोलापूरमध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर। जिल्हाध्यक्षपदावरून बैठकीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात नाराजीचा सूर। अध्यक्षपदाच्या निवडी कुणालाही न विचारता करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। ठाण्यामध्ये सिद्धार्थ लॉजिकच्या संचालकांना मनसे पदाधिकाऱ्यांकडून मारहाण। एमपीएससी यूपीएससी परीक्षेचं प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली लूट होत असल्याचा आरोप। यवतमाळच्या नेर एमएससीबी कार्यालयामधील महिला अधिकाऱ्याकडून ऑन ड्युटी ओली पार्टी केल्याचा प्रकार। एका ग्रामस्थाकडून व्हिडिओ व्हायरल। वसईमध्ये खड्ड्यांमुळे मालवाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात। सुदैवानं जीवितहानी नाही। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। साताऱ्यातील पाटण तालुक्यामधील एकाची हत्या। सवारवाडीमध्ये रमेश खरातची हत्या। कौटुंबिक वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती। उमरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बीडमधील आणखी एका गुंडाची हर्सुल कारागृहामध्ये रवानगी। सोहेल खान या गुंडावर एमपीडी अंतर्गत कारवाई। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून कारवायांचा धडाका सुरू। बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून वैद्यनाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। श्रावणी सोमवार निमित्त गाभाऱ्यामध्ये फुलांची आकर्षक सजावट। नाशिकच्या पुरोहित संघामध्ये वाद। दोन्ही पुरोहित संघामध्ये बाचाबाची। गंगा गोदावरी पंचकोटी संघाचा कार्यकारिणी फलक लावण्यावरून वाद। आजी माजी अध्यक्षांच्या दोन्ही कार्यकारिणीमधील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती। अकोल्यामध्ये कावड महोत्सव उत्साहात साजरा। श्रावणी सोमवार निमित्त राजेश्वराला जलाभिषेक। सिंधुदुर्गच्या अणावमधील रामेश्वर मंदिरामध्ये पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी। रामेश्वर मंदिरामध्ये कोकण तसंच गोव्यातून अनेक भाविक येतात। नागपूरच्या नागेश्वर मंदिरात देखील भाविकांची मोठी गर्दी। श्रावणी सोमवार निमित्त कावड घेऊन भाविकांची दर्शनासाठी गर्दी। नंदुरबारमध्ये खानदेशाची कुलस्वामिनी कानुमातेची विसर्जन मिरवणूक। ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणुकीमध्ये भाविकांचा मोठा सहभाग। खानदेशात कानबाई उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला। श्रावणी सोमवार निमित्त भक्तिभावामध्ये कानबाई मातेचं विसर्जन करण्यात आलं। सोलापूरच्या केममध्ये उत्तरेश्वर महाराजांच्या पालखीची मिरवणूक। पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढत ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये ही मिरवणूक काढण्यात आली। सिंधुदुर्गमध्ये शंखावर शिवशंकराची प्रतिमा साकारली। श्रावणी सोमवार निमित्त चित्रकार शिवाजी डोयफोडे यांच्याकडून सुंदर कलाकृती साकार। सांगलीच्या नागोळे गावामध्ये देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचा थरा। सुलतान आणि राम्या देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचे पहिले मानकरी ठरले। साताऱ्यामध्ये सोन्या 50-50 केसरी बैलगाडा शर्यतीचा थरा रंगला। कार्तिक आणि बकासूर ठरले पहिल्या क्रमांकाचे मानकरी।